मित्राकडून कर्ज घ्या आणि मित्र गमवा ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. मित्रांकडून कर्ज घेणं किंवा नातेवाईकांकडून कर्ज घेणं हे सोपं जरी वाटत असेल तर हा अगदी शेवटचा पर्याय हवा. कसं तेच मी सांगतो. तुमच्याकडं आर्थिक अडीअडचणींना सर्वप्रथम इमर्जन्सी फंड हवा. तो नसेल तर क्रेडिट कार्डचा पर्याय, तेही नसेल तर पर्सनल लोन किंवा सोने तारण कर्ज तुम्ही घेऊ शकता. पण मित्रांकडून कर्ज घेण्यात सगळ्यात मोठी अडचण ही असते की अनिश्चितता. उद्या त्यालाच पैशाची गरज लागली आणि तो तुमच्याकडे आला तर तुम्ही वापरलेले पैसे त्याला देणार कुठून. आणि एक लक्षात घ्या, माणसाची मानसिकता कशी असते की आपण त्याचे पैसे घेतलेत, आपण नवीन कपडे घेतले, व्हॉट्सॲपला स्टेटस केलं किंवा बाहेर जेवायला गेलो तर तुमच्या मनात विचार येणार की अरे हा काय विचार करेल. तर या सगळ्या गोष्टीतून सुटण्यासाठी तुम्ही बँकेकडनं कर्ज घ्या. आणि जर मित्राकडून कर्ज घ्यायची वेळ आलीच तर हे नेहमी लक्षात ठेवा की कर्ज मी परतफेड कधी करणार आहे, व्याजाचा दर काय आणि कधी ते पैसे देणार, हे सगळं आधीच ठरवा. कर्जमुक्तीच्या प्रवासाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.